आणि आता बातमी नाशिकच्या गगनभराची। ओझर मधला एअरपोर्ट आज नाशिककरांच्या सेवेत रुजू झालाय। अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या एअरपोर्टचं उद्घाटन केलं। या एअरपोर्टवर नाशिककरांसाठी नेमक्या काय सोयी सुविधा आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। गेल्या 2 दशकांच्या प्रतीक्षेनंतर नाशिककरांना आता स्वतःचं विमानतळ हे उपलब्ध होणार आहे। आपण समोर उभे आहोत ते याच विमानतळाच्या इमारतीसमोर। आपण बघू शकतोय की ही अत्याधुनिक इमारत नाशिकमध्ये साकारली आहे ती केवळ एका वर्षामध्ये। राज्य शासनाने 100 कोटी रुपये खर्च यासाठी केलेला आहे आणि यामध्ये HAL म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचाही वाटा आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावर डाव्या बाजूला हे विमानतळ उभारण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये नागरिकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी राज्यातून जाण्याची सोय या ठिकाणी असेल। या विमानतळात संपूर्ण सुविधा पर्यटनाच्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। पर्यटनाची माहिती व्हावी यासाठीचं गायडन्स पण या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्याचबरोबर हॉटेल्सच्या बुकिंग, कोणतीही तुम्हाला कार हवी असेल नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी तर त्याची बुकिंग सुद्धा या ठिकाणून होणार आहे। त्यामुळे एकूणच या सर्व सुविधा जर आपण बघितल्या तर एक पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे विमानतळ महत्त्वाचं ठरणार आहे। फक्त कोणती विमानं या विमानतळावरून उडणार याचा खुलासा अद्याप झालेला नाही। मात्र जर विमानतळांची कनेक्टिव्हिटी वेगवेगळ्या ठिकाणून होऊ शकली, वेगवेगळे विमानं या ठिकाणी आलीत आणि शिर्डीसाठी हॉपिंग फ्लाईट जरी या ठिकाणी आल्यात किंवा मुंबईतल्या हॉल्ट करण्यासाठीचं विमानतळ म्हणून जरी याचा वापर झाला तरी नाशिक प्रगतीच्या दिशेनं दुसरं पाऊल टाकेल असं म्हणायला हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।